संग्रामपूर ते वरोड बकाल या मुख्य रस्त्याला लागून संग्रामपूर तालुक्यातील गॅस वितरण व्यवस्था आहे. गॅस कंपनीचं हे या ठिकाणी गोडाऊन असून आज या गोडाऊनवरच मोठ्या संख्येनं गॅसचं वितरण सुरू आहे. सकाळपासूनच या ठिकाणी संग्रामपूर तालुक्यातील हजारो गॅसधारकांनी आपली सिलेंडर घेऊन इथे उपस्थिती लावली आहे. सकाळी तुम्ही 8 वाजता 8:30 वाजतापासून जे वितरण चालू करता, हे आमची ग्राहकाची अशी विनंती आहे की तुम्ही सकाळी 6 वाजता वितरण चालू करा. 6 नाही तर 7 वाजता, कारण उन्हाचा जर तुम्ही पाहिला तर उन्हाळा आहे. उन्हाळ्यामध्ये प्रचंड ऊन असते, इथं पाण्याची सोय नाही, तर नाही तर लोक म्हणजे लोकांना ऊन लागू शकते, दगावू शकतात इथं. कारण इथं सगळं शेतकरी ग्रामीण भागातील बिचारे लोक आहेत. कोणाला कोणता आजार आहे, कोणता आजार आहे. इथं उन्हाचा पार एवढा असल्यामुळे तुम्ही थोडीशी घ्यायची प्रशासनानं या सिलेंडरवाल्यांनी यांनी थोडीशी हे काळजी घ्यायला पाहिजे. या एजन्सी आणि पुरवठा विभागाने याच्यावर लक्ष देण्याची गरज आहे. त्यात प्रशासनाची इथं कुठेही व्यवस्था नाही आहे. इथं लोक सकाळपासून रांगेमध्ये उभे आहे, कुठली पाण्याची व्यवस्था नाही यांना. इथं उन्हात आणा, तिथे ॲक्सिडेंट होऊ शकतात. हा मेन रोड आहे. मेन रोडवर म्हणजे पार त्या नाल्याच्या वरती लाईना गेलेल्या आहेत. आणि त्यातल्या त्यात इथं काही लोक येतात मनमानी करून म्हणजे दबाव करून तिथून ब्लॅकनं मागून सिलेंडर जाऊन घेतात. इथं बिचारे जे सकाळपासून रातपासून जे लाईनीत लागले ते तसेच वनवन हे राहू राहिले. पुरवठा विभागाचं काय म्हणणं आहे? पुरवठा विभागाबाबतीत पुरवठा विभाग म्हणते की मुबलक प्रमाणात साठा आहे, पॅनिक होऊ नका, आणि प्रचंड सिलेंडर उपलब्ध आहेत. मग इथं उपलब्ध आहेत तिथं लोकांना भेटून कोण नाही राहिले. इकडं 12 वाजतापासून येऊ राहिले लोक. आता 12 वाजले, उपाशी तापाशी या शेतकरी वर्ग आहे, तरी अजून सिलेंडर नाही. मग सिलेंडर आहेत कुठे? आता 1 वाजता या ठिकाणी जवळपास हजारोच्या संख्येनं तुम्ही सगळे सिलेंडर घेऊन आले आहेत. बरोबर. तुमच्या पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेचं काय? काही पिण्याची पाणी नाही, जेवणाची व्यवस्था नाही, काहीच नाही. उपाशी तापायचे लोक. त्याच्या उपर इथं ॲक्सिडेंट जर झाला एखाद्याचा या रस्त्यावर रांगा आहेत, तर सांगा कोण जबाबदार घेईन त्याची? म्हटलं आपण 3 वाजतापासून हे लोक येत रात्रीच्या 3 वाजतापासून हे लोक 10 वाजता येतात रात्री दिवसा सकाळी. हे आम्ही आज आता 7 घंटे झाले आम्ही लाईनीत उभे आहोत. एक सिलेंडर काढायला हे अर्धा तास 15 मिनटं गमावून राहिले. DAC नंबर पाहिजे, TAC नंबर पाहिजेत. आमच्याजवळ पावत्या आहेत, ऑनलाईन बुकिंग करेल आहे. येईल इतकं काय चिवडा लागते. हे आम्हाला हे मोकळं करून द्यायला पाहिजेत ना. 7 घंटे झाले आम्ही लाईनीत उभे आहोत सकाळपासून. सकाळी 7 वाजतापासून हे गॅस ग्राहक आपले सिलेंडर घेऊन या गोडाऊनच्या बाजूला उपस्थित आहेत. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी झाली असून गॅसचे वितरणसुद्धा बऱ्याच अडचणीत आलेले आहेत. आणि अशा वेळेस या ठिकाणी उपस्थित झालेले नागरिक संतप्त दिसत आहेत. साक्षीदार न्यूजसाठी प्रल्हाद दातार, वरोड बकाल.